नमस्कार. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून अशी माहिती आपण पाहणार आहोत जी माहिती तुम्हाला ऑगस्ट हप्त्यासाठी खूप गरजेची आहे. ऑगस्ट हप्ता वितरणासाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि हीच माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला. तर ही जी अपडेट असणार आहे ती ऑगस्ट हप्ता वितरणासाठी असणार आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, लाभार्थी बंधू आणि भगिनी यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, त्याचबरोबर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून या महिन्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर हयातीचा दाखला सादर करणं बंधनकारक होतं. उत्पन्नाचा दाखला सादर करावयाचा कालावधी बाकी आहे, मात्र जो तुमचा हयात सर्टिफिकेट आहे म्हणजेच तुमचा तुमच्या हयातीचा जो दाखला आहे तो तुम्हाला 15 जूनपर्यंत देणं बंधनकारक होतं. मात्र उत्पन्नाचा दाखला सादर करण्यासाठी ही तारीख वाढवण्यात आलेली होती आणि 15 जुलैपर्यंत ही तारीख वाढवण्यात आलेली असून 15 जुलैच्या अंतर्गत 15 जुलैपर्यंत तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा होता. या अगोदर जो तुम्हाला हयातीचा दाखला सादर करायचा होता त्यासाठी 30 जून ही शेवटची तारीख होती आणि 30 जूनच्या आतमध्ये तुम्हाला तो दिला नाही तर या महिन्यापासून वितरण बंद होणार होतं अनुदानाचं. मात्र पहा, बऱ्याच लाभार्थी यांनी उत्पन्नाचा दाखला आणखीनही दिलेला नाही आणि उत्पन्नाचा दाखला देणंसुद्धा गरजेचं आहे, बंधनकारक आहे. त्यामुळे फक्त काही कालावधी राहिलेला आहे 15 जुलैसाठी आणि त्या अगोदर उत्पन्नाचा दाखला सादर करा. आणखीन एक महत्त्वाची अपडेट, ऑगस्टच्या 2500 रुपये पेन्शनसाठी अनुदानासाठी तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती UDID क्रमांक अपडेट करण्यासाठी सुद्धा 15 जुलै ही तारीख देण्यात आलेली आहे. 2500 रुपये पेन्शनसाठी 15 जुलैच्या आत दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणी करून तुमचा क्रमांक अपडेट करावायचा आहे. अशा पद्धतीची इथं माहिती आपल्याला पाहण्यास मिळत आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग त्याचबरोबर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर 15 तारखेच्या आतमध्ये ही प्रोसेस करून घ्या. उद्यापर्यंत तुम्हाला फक्त कालावधी असणार आहे आणि अन्यथा तुम्ही हे केलं नाही तर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. ऑगस्ट हप्ता वितरण होण्यापूर्वी हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रोसेस करून घ्या.